विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक आहेत आणि हाच प्रचार आता शिगेला पोहोचलेला आहे। नेते मंडळींकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत। आपण काय काय केलं हे सांगण्यासाठी कुणी जुने दाखले देतंय तर कुणी इमोशनल कार्ड खेळतंय, तर कुणाच्या प्रचार सभेमध्ये खुर्च्या फेकल्या जात आहेत, राडा सुद्धा होतोय आणि याच सगळ्या ताज्या घडामोडींचा मसालेदार सिनेमा आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय आजच्या या राजकीय शोलेमधून। खरं तर लोकसभेच्या प्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे, तुमचं सुद्धा लक्ष आहे आणि हे लक्ष लागलेलं आहे बारामती या विधानसभेकडे। विधानसभेमध्ये पवार कुटुंबामध्ये आणखी एक लढत यंदाच्या वेळेला आपल्याला बघायला मिळेल आणि ही लढत आहे काका अजित पवार आणि पुतण्या युगेंद्र पवार यांच्यामधली। पण बारामतीमधल्या याच लढतीच्या आधी सुरू असलेल्या प्रचार सभांमध्ये शरद पवार हे आक्रमक झाले, आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला। आपण सगळ्यांनीच तो बघितलेला आहे आणि पवारांचा हा आक्रमकपणा बघून अजित पवारांनी नेमकी काय भूमिका घेतली आहे, शरद पवारांनी दादांना नेमका काय इशारा दिलेला आहे बघूयात। सगळ्याचा नाश करायचा, एकदा लक्षात सुटला की गजाला त्याची जागा दाखवलीच पाहिजे। मी साहेबांना सोडलेलं नाही। जेवढं असतं नसतं तेवढं सगळं प्रेमाने देऊन टाकलं असतं। काय लागतं प्रचाराला अवघा एक दिवस उरलाय आणि बारामतीतल्या पवारांमध्ये हे शाब्दिक आणि इमोशनल युद्ध रंगलंय। एकदा लक्षात सुटला की गजाला त्याची जागा दाखवलीच पाहिजे। त्याची जागा दाखवायची असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये साधं सुद्धा फाडायचं नाही, जोरात फाडायचं। पुन्हा संदेश महाराष्ट्रात गेला पाहिजे की महाराष्ट्रात संदेश गेलाच पाहिजे, सगळ्याचा नाश करायचा। शरद पवारांनी सोलापूरच्या टेंभुर्णीतल्या सभेत सोडून गेलेल्या आमदारांना हा खरमरीत इशारा दिलाय। हा इशारा देताना पवारांनी 1980 साली घडलेला एक किस्सा सांगितला। 1980 साली आणि 80 सालची निवडणूक झाली। या निवडणुकीमध्ये माझ्या सगळ्यांनी आणि पक्षाच्या वतीनं एकंदर 58 लोक निवडून झाले। मी 58चा प्रतिनिधी झालो, विरोधी पक्ष नेता झालो। एक दिवशी मी परदेशात गेलो 10 दिवसाच्यासाठी आणि परत आलो। मुख्यमंत्री अंतुरे साहेब होते, त्यांनी काहीतरी चमत्कार केला आणि त्या 58 पैकी 51 लोक 52 लोक ते पक्ष घेऊन गेले। त्या 3 वर्ष अहोरात्र प्रयत्न केले आणि निवडणुकीला जे मला सोडून गेले त्यांच्या विरुद्ध नव्या पिढीचे उमेदवार उभे केले आणि मला अभिमान असतो की भागातल्या जनतेचा त्या 58 लोकांच्या पैकी जे 52 लोक सोडून गेले ते 52च्या 52 निवडणुकीत पडले। हा किस्सा सांगताच पवारांनी समोर जमलेल्या गर्दीला प्रश्न केला, जे सोडून गेलेत त्यांचं काय करायचं? समोरून उत्तर आलं, पाडायचं। प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात पवार सोडून गेलेल्यांवर जोरदार प्रहार करतायत। बारामतीतली लोकसभेची बाजी पवारांनी मारली होती। आता विधानसभेला नातवाला जिंकवण्यासाठी आणि त्याच वेळी सोडून गेलेल्या पुतण्याला धडा शिकवण्यासाठी पवारांनी कंबर कसली आहे। पवार आक्रमक झाल्यानं अजित पवार मात्र सावध झाल्याचं दिसतंय। सोडून गेलेल्यांना सोडायचं नाही या पवारांच्या आक्रमक पवित्र्यानंतर अजित पवार बारामतीकरांसमोर कोणता खुलासा करतायत ते ऐका। तुम्हाला काही न वाटत असेल की अजित पवारनी हे आता साहेबांना सोडायला नको होतं, मित्रांनो मी साहेबांना सोडलेलं नाही। मी साहेबांना सांगत होतं साहेब सगळ्या आमदारांचं मत आहे, माझे एकट्याचं मत नव्हतं, सगळ्यांच्याच आहे। सगळ्यांचं मत आहे की सरकारमध्ये जावं, का तर कामाला स्टे आला होता। झालं, अजितदादा बोलले आणि त्यांची राजकीय वर्तुळात एकच चर्चा झाली। लोकसभेत ताई आणि दादा असं आवाहन करणारे अजितदादा एक एक इमोशनल अस्त्र बाहेर काढतायत, तर दुसरीकडे शरद पवारांच्या पक्षाकडूनही इमोशनल भाषेतच उत्तर दिलं जात आहे। या राज्यातली सगळ्यात लाडकी बहीण मी आहे।
लोकसभेला लाडकी नव्हते, लोकसभेनंतर लाडकी झाले. ठीक आहे, आता तो इतिहास एक गमतीचा भाग झाला. आणि दुर्दैव आहे की या सरकारला त्या नात्यातलं पावित्र्यच कळालं नाही. 1500 रुपये किंमत रावली हो आमच्या नात्याला. जर आमच्या भावानी मागितलं असतं ना, तर जेवढं असतं नसतं तेवढं सगळं प्रेमाने देऊन टाकलं असतं. काय लागतं ते? मी तर रामकृष्ण हरी आहे. बारामतीच्या या पवार विरुद्ध पवार लढाईत यंदा पहिल्यांदाच शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवारही चांगल्याच ऍक्टिव्ह दिसल्या. नातवासाठी त्या बारामतीकरांच्या गाठी भेटी घेत आहेत. आज मात्र कमालच झाली. खुद्द बारामतीतच टेक्स्टाईल पार्कमध्ये जात असलेल्या प्रतिभा पवारांना अर्धा तास थांबवण्यात आलं आणि एकच वाद पेटला. माझी आई प्रतिभा पवार आणि रेवती माझी मुलगी या टेक्स्टाईल पार्क मध्ये गेल्या, त्या बारामतीला. त्या टेक्स्टाईल पार्क मध्ये त्यांना आज जायला काहीतरी 25 मिनिटं बाहेर थांबवण्यात आलं. त्या विनंती करत राहिल्या की आम्हाला आज सोडा, पण त्यांना काही आज सोडण्यात आलेलं नाही. आणि योगायोग बघा, जो टेक्स्टाईल पार्क आदरणीय पवार साहेब यांनी बारामतीत आणला, आज त्यांच्याच बायकोला टेक्स्टाईल पार्क मध्ये जाताना बाहेर 25 मिनिटं थांबावं लागतं. पण ठीक आहे, आता सत्ता आहे त्यांच्याकडे, त्यामुळे ते कसेही लोकांना वागू शकतात. दुसरीकडे निवडणूक प्रचारात आजवर कधीही न दिसलेल्या आपल्या काकींना जाब विचारणार असल्याचं विधान अजित पवारांनी केलंय. तुम्हाला बारामतीकरांना सांगतो, मला तुम्ही 91 पासून आमदार केलं, खासदार केलं, तेव्हापासून कधी प्रतिभा काकी आल्या बाहेर? आताच म्हणजे काय नातवाचा पुळका आलाय मला तर काय कळत. जर एक मिनिट जर मी खाताडा पेताडा काही गंजाडी पिंजाडी असतो तर गोष्ट वेगळी. त्यानं वाटोळ केलं बारामतीचं, ही फार बाद झालेला आहे. आता ह्याच्या हातात बारामती ठेवली तर फार बारामतीची ही वाटच लावेल, असं काही असतं तर गोष्ट राजेश बरोबर आहे. बरोबर ना? एकूणच लोकसभेनंतर संपूर्ण राज्याचं लक्ष पुन्हा एकदा बारामतीच्या लढतीकडे लागलंय. आधी नणंद विरुद्ध भाऊजय आणि आता विधानसभेला काका विरुद्ध पुतण्या. पण बारामतीच्या या लढाईत बाजी कोण मारणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. काका वरचढ ठरणार की पुतण्या भारी पडणार हे 23 तारखेलाच कळेल. पण आज पवारांनी सोडून गेलेल्यांना जाहीर इशाराच दिलाय. नाद करायचाय, पण सगळ्याचा नाद करायचा. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.